So now we are going to start with the numericals, okay? So when we are going to start with the numericals, first understand the question. What is the question? A compound made of elements C and D. म्हणजे एक कंपाऊंड आहे त्यामध्ये दोन एलिमेंट्स आहेत C आणि काय आहे तर D आहे. क्रिस्टलाइजेस इन FCC स्ट्रक्चर. कसा क्रिस्टलाइज होतो? FCC स्ट्रक्चर मध्ये. Atoms of C are present at the corner of the cube and atoms of D are present at the center of the faces of the cube. What is the formation of the compound? Compoundचं formation काय आहे? ठीक आहे. तर इथं बघा. एक युनिट सेल कन्सिडर करूया. आणि त्या युनिट सेल मध्ये त्यांनी सांगितलंय atoms of C are present at the corner. म्हणजे अनुष्का हे जे C atoms आहेत हे कुठे आहेत तर कॉर्नर्सला. किती कॉर्नर्स आहेत? 8. तर 8 कॉर्नरला काय आहेत तर 8 कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स प्रेझेंट आहेत. अजून काय आहे तर atoms of D are present at the center of each face. 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 असे टोटल फेसेस किती आहेत तर 6. टोटल फेसेस किती आहेत? 6. दिसताना 3 दिसत आहेत समोरचे पण मागचे पण 3 आहेत ना. हा मग इथं काय लिहिणार आहे? सिन्स 8 constituent particles are present at 8 corners and shares 1/8 of it at each corner. Hence, number of C atom किती असणार आहे? 1/8 into 8. C कॉर्नरला आहे ना. हा 1/8 into 8 काय येणार आहे तर 1. Number of now D atoms are present at the center of faces. D atoms are present at the center of faces and shares 1/2 of it at each face. At what face? At each face. Therefore, number of D atoms is equals to काय येणार आहे तर 1/2 into 6. म्हणजे काय येणार आहे तर 3. काय येणार आहे 3. Therefore, फॉर्म्युला काय असणार आहे? C किती ॲटम आहेत 1 आणि D किती ॲटम आहेत तर 3. सो फॉर्म्युला आहे CD3. फॉर्म्युला काय असणार आहे CD3. लिहून घ्या. लिहून घ्या. इथं बघा नंबर ऑफ पार्टिकल्स इन x ग्रॅम ऑफ मेटल चा फॉर्म्युला असते x into z डिवायडेड बाय रो into a क्यूब. नंबर ऑफ पार्टिकल्स इन x ग्रॅम ऑफ मेटल x into z डिवायडेड बाय रो into काय असणार आहे तर a क्यूब. x मास ऑफ द मेटल, z नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल. बॉडी सेंटेड असेल तर 2, फेस सेंटेड असेल तर 4, सिंपल क्यूबिक असेल तर 1. डेन्सिटी दिलेला असते, एज लेंथ दिलेलं असते, त्या एज लेंथ वरनं ए क्यूब मध्ये कन्वर्ट करायचं. आता तेच नंबर ऑफ ॲटम्स जसं आपण फाइंड केलं किंवा नंबर ऑफ पार्टिकल्स इन एक्स ग्रॅम आपण फॉर्म्युला कसा यूज केला x into z डिवायडेड बाय रो into a क्यूब. तसंच नंबर ऑफ युनिट सेल्स इन एक्स ग्रॅम. नंबर ऑफ युनिट सेल्स इन एक्स ग्रॅम मध्ये एकच चेंज करायचा, ह्या फॉर्म्युला मधला झेड काढून टाकायचा. वरच्या फॉर्म्युला मधला काय काढून टाकायचा? झेड.
सो नंबर ऑफ युनिट सेल्स इन एक्स ग्रॅम ऑफ मेटल काय असणार आहे तर एक्स इंटू एक्स डिवायडेड बाय रो इंटू काय असणार आहे तर ए क्यूब. एक्स डिवायडेड बाय रो इंटू काय असणार आहे तर ए क्यूब. नेक्स्ट नंबर ऑफ युनिट सेल्स इन व्हॉल्यूम व्ही ऑफ द मेटल. नंबर ऑफ युनिट सेल्स इन द व्हॉल्यूम व्ही ऑफ द मेटल काय असणार आहे तर व्ही डिवायडेड बाय काय येणार आहे तर ए क्यूब. गिवन व्हॉल्यूम एक्स म्हणजे नंबर एक्स म्हणजे मास दिलेला असतो मेटलचा 0.5 ग्रॅम ऑफ निओबियम असा क्वेश्चन आहे तुम्हाला पुढं. मध्ये मास ऑफ मेटल एक्स झालं आणि झेड म्हणजे नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल. तुम्हाला कोणता युनिट सेल दिलाय सिंपल क्युबिक काय म्हटलंय तर झेड वेन घेणार. बॉडी सेंटर्ड म्हटला तर झेड 2 घेणार आणि फेस सेंटर्ड म्हटला तर झेड काय घेणार आहे तर 4 घेणार आहे. रो म्हणजे डेन्सिटी. येस रो म्हणजे डेन्सिटी. ए म्हणजे एज लेंथ. हा रो आहे. पी नाहीये रो आहे रो. आणि एज लेंथ ए म्हणजे तुमचा युनिट सेल जो आहे त्याचा एज लेंथ दिलेला असतो. म्हणजे ही तुमची एज जी आहे एखादी ही एज किंवा ही एज किंवा ही एज कारण क्यूब आहे ना. क्यूब मध्ये सगळ्या एजेसचं लेंथ काय असतंय सेम. क्यूब मध्ये सगळ्या एजेसचं लेंथ काय असतंय सेम. क्यूब मध्ये सगळ्या एजेसचं लेंथ काय असते तर सेम. मग ए क्यूब म्हणजे व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल असते. ए क्यूब म्हणजे काय असते व्हॉल्यूम ऑफ काय असते तर युनिट सेल. हे फॉर्म्युलाज 3 तुम्ही लिहून घेतला असेल लास्ट लेक्चरला आपण त्याबद्दल डिस्कस ही केलेलं होतं. नेक्स्ट बघा क्वेश्चन बघा आणि आपण ह्याला सॉल्व्ह करायचंय आणि सगळ्यांनी लॉग टेबल रेडी ठेवायचंय तुमच्याकडे. सगळ्यांनी काय रेडी ठेवायचंय लॉग टेबल. अ युनिट सेल ऑफ मेटॅलिक सिल्वर. A unit cell of metallic silver is FCC. म्हणजे तो फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल आहे. आणि जर तो फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल असेल तर त्या केसमध्ये Z इज इक्वल्स टू काय येणार आहे तर 4. ठीक आहे. इफ द रेडियस ऑफ सिल्वर ॲटम इज 144. इफ द रेडियस ऑफ सिल्वर ॲटम इज 144.4. रेडियस दिलाय. रेडियस दिलाय किती आहे तर 144.4 काय आहे तर पिकोमीटर. फाइंड काय करायचंय तुम्हाला फाइंड करायचंय एज लेंथ. एज लेंथ ए फाइंड करायचंय. परत काय फाइंड करायचंय व्हॉल्यूम ऑफ सिल्वर ॲटम. व्हॉल्यूम ऑफ सिल्वर ॲटम काय करायचंय फाइंड करायचंय. परत पर्सेंट ऑफ व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. पर्सेंट व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल म्हणजे किती भरलेला आहे दॅट इज ऑक्युपाइड बाय सिल्वर ॲटम्स. म्हणजे सोप्या भाषेत तुम्हाला पर्सेंट पॅकिंग एफिशियन्सी काय करायचं आहे फाइंड करायचं. आणि पर्सेंट पॅकिंग एफिशियन्सी फाइंड केल्यानंतर तुम्हाला काय फाइंड करायचं आहे तर पर्सेंट व्हॉइड. पर्सेंट व्हॉइड म्हणजे तुम्हाला काय फाइंड करायचं आहे तर एम्प्टी प्लेस. पर्सेंट व्हॉइड म्हणजे तुम्हाला काय फाइंड करायचं आहे तर एम्प्टी स्पेस. आता कसं करणार काय करणार हे समजून घ्या. सगळ्यात पहिला मला रेडियस दिलाय. काय दिलाय रेडियस ऑफ द युनिट सेल दिलाय आणि एज लेंथ फाइंड करायचं असेल तर आपल्याला एक हे माहित आहे फॉर FCC फॉर फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. फॉर FCC that is face centered cubic unit cell. For FCC A is equals to काय असते तर 2√2R. हे आपण बघितलंय मागच्या लेक्चर्स मध्ये. फॉर फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल A is equals to काय असते तर 2√2R. मग A is equals to 2. √2 ची व्हॅल्यू किती आली तर 1.41 काय आलं तर 4 आणि रेडियस किती आहे तर 144.4 पिकोमीटर. बाळांनो इथं जे काही तुम्हाला मिळणार हे पिकोमीटर मध्येच मिळणार आहे. तुम्ही ह्याला सेंटीमीटर मध्ये पण कन्वर्ट करू शकताय कारण नॉर्मली जी डेन्सिटी दिलेली असते ती ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब मध्ये दिलेली असते. सांगितलं मी काय तुम्हाला डेन्सिटी जी दिलेली असते ती कशामध्ये दिलेली असते ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब जे आपल्याला पुढे लागेल पण. सो इथं मी काय म्हणणार आहे मला माहित आहे की 1 पिकोमीटर म्हणजे 10⁻⁻12 काय असतंय मीटर आणि 1 पिकोमीटर म्हणजे काय असते तर 10⁻⁻10 काय असते तर सेंटीमीटर. मला सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करायचंय. मग इथं पिकोमीटर जिथे लिहिलंय तिथं 10⁻10 जर मी लिहिलं ठीक आहे नंतर न करते ते आन्सर. आता एक सांगा 2 चं लॉग बघायचंय. 2 चं लॉग कसं बघणार आहे
2चं लॉग बघायचं आपल्याला, 1.414चं लॉग बघायचंय, 144.4चं लॉग बघायचंय. कसं करणार सांग? लॉग कसं बघतोय सांग? आता ज्यांना लॉग टेबल येत नाही, ज्यांना समजत नाही लॉग टेबल, त्यांनी इथे लक्ष द्यायचं. जर 2चं लॉग बघायला सांगितलंय, टूचं लॉग बघायला सांगितलंय. 2चं लॉग म्हणजे 2 पॉइंट काय असते तर 0000. 2चं लॉग बघायचंय आपल्याला. अजून कशाचा लॉग बघायचाय? 1.414चा लॉग बघायचाय. अजून कशाचं बघायचंय? 144.4चा लॉग बघायचा. राईट? एवढे लॉग बघायचे आपल्याला. कधी पण लॉग बघत असताना पहिला बघायचं की टोटल 4 डिजिट असतात. किती डिजिट असतात टोटल? 4. त्या 4 डिजिट मध्ये पहिले 2 डिजिट जे आहेत, डेसिमल काढून टाकायचं. कसं काढून टाकायचं ते सांगते, पण पहिले 2 डिजिट जे आहेत ते पहिले 2 डिजिट इथं बघायचं. 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 99 पर्यंत असतात. पहिले 2 डिजिट ह्या कॉलम मध्ये बघायचा. तिसरा डिजिट ह्या कॉलम मध्ये बघायचा. तिसऱ्या डिजिट मध्ये व्हॅल्यू बघायची. चौथा डिजिट जर असेल तर तो मीन डिफरन्स मध्ये बघायचा. जो तिसऱ्या डिजिटची व्हॅल्यू आहे आणि जी चौथ्या डिजिटची व्हॅल्यू आहे ती कधीही ऍड करायची, सबस्ट्रॅक्ट करायची नाही. ती कधीही काय करायची? ऍड, सबस्ट्रॅक्ट करायची नाही. गरजेचं नाही की 3 डिजिटच असतील, गरजेचं नाही की 2च डिजिट असतील. एकच जरी डिजिट असेल, आता 2 एकच डिजिट आहे ना, म्हणजे 2.00 आहे हे आपल्याला माहिती आहे. मग ठीक आहे, आता कॅरेक्टरिस्टिक म्हणून एक कॉन्सेप्ट असते. मला सांगा डेसिमलच्या आधी किती नंबर आहेत? 1. मग 1 - 1 काय येणार आहे? 0. मग इथं काय येणार आहे? 0 पॉइंट. आता डेसिमल काढून टाकला म्हणजे 20चं कशामध्ये लॉग बघणार आहे तर 0 मध्ये. जेव्हा मी कॅरेक्टरिस्टिक बघितलं, डेसिमलच्या आधी किती नंबर आहे? 1. 1 - 1 काय आलं? 0. सो 0 पॉइंट. 20चं कशामध्ये बघायचं आहे? 0. 20चं 0 मध्ये लॉग किती येते बघा? 20चं 0 मध्ये लॉग 30 काय येते तर 10. सो इथे लिहिताना काय लिहायचं? 0.30 काय लिहायचं तर 10. आता नेक्स्ट लॉग बघताना 1.414 आहे. डेसिमलच्या आधी किती नंबर आहे? 1. 1 - 1 काय येणार आहे? 0. सो इथं काय येणार आहे? 0.14चा लॉग 1 मध्ये आणि मीन डिफरन्स 4 मध्ये. मग 14चं लॉग 1 मध्ये किती आहे? 1492 आणि मीन डिफरन्स कशामध्ये बघायचा आहे? 4 मध्ये. मीन डिफरन्स 4 मध्ये किती आहे तर 12. सो फॉर 1492 प्लस 12, 1492 प्लस 12, मीन डिफरन्स 12 आहे. हा 2 + 1, 2 + 2 4, 9 + 1 10, 1504 आलं. किती आलं? 1504. सो इथं 0.15 काय येणार आहे तर 04. परत 144.4 आहे. डेसिमलच्या आधी किती नंबर आहेत? 3 - 1 2. सो 2.14चं परत 4 मध्ये बघायचं. 14चं परत कशामध्ये बघायचं? 4 मध्ये बघायचं. आणि मीन डिफरन्स पण कशामध्ये बघायचं? 4 मध्ये. मीन डिफरन्स पण कशामध्ये बघायचं? 4 मध्ये. सो 1584 प्लस 12, 2 + 4 6, 8 + 1 9, 1596 येते. किती येते? 1596. आता जर तुम्ही इथं आपण जेव्हा सॉल्व्ह करत होतो त्यामध्ये जर तुम्ही बघितला तर त्यामध्ये सगळं मल्टिप्लिकेशन आहे. जेव्हा मल्टिप्लिकेशन असते तेव्हा सगळे लॉग्स काय करायचे असतात? ऍड करून आन्सर डायरेक्टली लिहू शकत नाही. त्याचा अँटीलॉग पण बघायला लागतो आपल्याला. काय बघायला लागतो? इथं सगळे लॉग्स काय आहेत? इथे सगळे काय आहेत? मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन त्यामुळे तिन्ही लॉग्स काय करणार आहेत तर ऍड. जर डिव्हिजन असलं असतं तर लॉग काय करायचं तर सबट्रॅक्ट. डिव्हिजन असेल तर लॉग काय करायचा? सबट्रॅक्ट. बरं ह्याचं ऍडिशन करूया. 6 + 4 काय येते? 10 कॅरी 1. 9 + 1 10, 10 + 1 11 कॅरी 1. 5 + 5 10 + 1 11 कॅरी 1. सो 3 4 5 आणि इथं 6 म्हणजे काय येणार आहे? किती येणार आहे? 611. इथं 2.6110. किती व्हॅल्यू आली? 6 + 4 10 कॅरी 1 केलं इथं 0 येणार आहे बाळांनो. 9 + 1 10, 10 + 1 11 कॅरी 1. 9 + 1 10, 10 + 1
सॉरी 5 + 5 10 + 1 11 कॅरी 1 केलं 3 4 5 6 झालं. सो 2.6110 हे ऍड केलंय. एवढंच करायचं होतं. मल्टिप्लिकेशन करून ऍड म्हणजे मल्टिप्लिकेशन म्हणजे ऍड करायचं होतं. ऍड केलेलं आन्सर डायरेक्टली लिहायचं नाही. अँटी लॉग बघायचं 0.61 चं 10 मध्ये. 0.61 चं 10 मध्ये. 0.61 चं 10 मध्ये. 0.61 चं 1 मध्ये. आणि मीन डिफरन्स 0 नसतेच. मीन डिफरन्स 1 पासूनच स्टार्ट होते. 0 पासून स्टार्ट होत. मीन डिफरन्स 1 पासूनच स्टार्ट होते. 0 पासून स्टार्ट होत नाही. बरं. मग मला सांगा इथं व्हॅल्यू काय येणार आहे? किती आला व्हॅल्यू सांगा मला इथं? 61 चं 1 मध्ये. 61 चं 1 मध्ये किती आलं? 4083. 408 काय आलं? 3. बरं कॅरेक्टरिस्टिक काय होती रे त्याची? कॅरेक्टरिस्टिक काय होती त्याची कॅरेक्टरिस्टिक? आपण जे बघितलं फॉर्म्युला त्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक किती होती? 2. अँटीलॉगला कॅरेक्टरिस्टिक ऍड करायचं. अँटीलॉगला कॅरेक्टरिस्टिक 2 + 1 2 + 1 2 + 1 3. 2 + 1 3 म्हणजे इथं काय येणार आहे? 408.3 पिकोमीटर. ह्याला सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करायचं. 408.3 इंटू 10⁻⁻10 काय येणार आहे? सेंटीमीटर. परत ह्याला 2 डेसिमल शिफ्ट केलं तर काय येणार आहे? 4.083 10⁻+2 आणि -10 -8 काय येणार आहे तर सेंटीमीटर. हा एज लेंथ आहे. एज लेंथ काय आहे तर 4.083 सेंटीमीटर. समझ में आ रहा है क्या? येस और नो? येस और नो? येस और नो? हे एज लेंथ काढलं. दुसरं काय सांगितलेलं तुम्हाला? काय काढायला सांगितलंय? आणि एज लेंथ नंतर अजून काय काढा म्हणून सांगितलंय? व्हॉल्यूम ऑफ काय म्हटलंय तर सिल्वर ऍटम. एज लेंथ काढला. व्हॉल्यूम नंतर व्हॉल्यूम ऑफ काय फाइंड करायला सांगितलंय? सिल्वर ऍटम. हे बघा सिल्वर ऍटम स्पेरिकल असणार आहे. सिल्वर ऍटम कसा असणार आहे? स्पेरिकल. सो जर सिल्वर ऍटम स्पेरिकल असणार आहे तर त्याचा फॉर्म्युला काय असणार आहे एका सिल्वर ऍटमचा व्हॉल्यूम फाइंड करण्यासाठी? 4/3 πr³. व्हॉल्यूम ऑफ सिल्वर ऍटम इज इक्वल्स टू काय असणार आहे तर 4/3 πr काय येणार आहे तर क्यूब. सो इथं परत 4/3 इंटू पाय इंटू आर. आर ची व्हॅल्यू किती आहे सांगा? आर ची व्हॅल्यू 144.4 होती ना. ह्याला मी कन्वर्ट करते सेंटीमीटर्स मध्ये. ह्याचं सेंटीमीटर मध्ये कन्वर्जन काय येते तर 1.444 इंटू 10⁻⁻8 सेंटीमीटरचा क्यूब. सो इथं काय येणार आहे 4/3 इंटू 3.142 इंटू 1. इंटू 1.444 चा क्यूब इंटू 10⁻⁻ काय येणार आहे तर 24. 10⁻⁻ काय येणार आहे -20. ठीक आहे. परत काय करणार आहे तुम्ही? 4 चा लॉग बघणार, 3.142 चा लॉग बघणार, 1.44 चा क्यूब आहे ना ह्याचा एकदा लॉग बघायचं आणि त्याला मल्टिप्लाय बाय काय करायचं 3. कारण लॉग ऑफ a⁻x असते ना ते काय असते तर x लॉग ऑफ काय असते तर a असते. त्यामुळे तुम्ही 4 चा लॉग बघितला, 3.142 चा लॉग बघितला, 1.44 चा लॉग बघायचा, त्याला मल्टिप्लाय बाय काय करायचा 3 न मल्टिप्लाय करायचं आणि सगळे तिन्ही लॉग काय करायचे ऍड आणि डिवाइड बाय 3 आहे म्हणजे 3 चा लॉग काय करायचा सबस्ट्रॅक्ट आणि मग काय बघायचं तर अँटी लॉग आहे तसं ठेवायचं 10⁻⁻24. त्याला काही करू नका. त्याला काय करायचं आपण नंतर न बघूया. सो इथं बघा सगळ्यांचे लॉग्स बघूया. मला सांगा कशा कशाचे लॉग बघायचे आहेत आपल्याला? इथं 4 चा लॉग बघायचा आहे. 4 चा लॉग म्हणजे 4.0000 आहे ना. 4 चा लॉग म्हणजे काय आहे 4.00 आहे ना.
4.0000 हा 4 चा लॉग आहे. त्यानंतर ना 3.142 आहे. त्यानंतर ना 1.444 ह्याचा जो काही लॉग येईल ह्याला मल्टिप्लाय बाय काय करायचं तर 3, ह्याच्या लॉगला मल्टिप्लाय बाय काय करायचं तर 3 आणि तिघांचे लॉग काय करायचे ऍड करायचे आणि मग 3 चा लॉग काय करायचा सबस्ट्रॅक्ट आणि मग काय बघायचा तर अँटी लॉग. मग काय बघायचा अँटी लॉग. आता 4 चा लॉग डेसिमलच्या आधी किती नंबर आहे 1. 1 - 1 काय येणार आहे 0. सो 0.40 च लॉग शून्यमध्ये बघा 40 च शून्यमध्ये 40 च लॉग किती आहे 6021. त्यानंतर ना 3.142 आहे तर काय येणार आहे 0.31 च 4 आणि 2 मध्ये लॉग बघा. हा 31 च 4 मध्ये 31 च 4 मध्ये आणि मीन डिफरन्स 2 मध्ये 4971 येईल का 7272 4972 4972 बरं ठीक आहे. 1 हे 3 न मल्टिप्लाय करून ऍड करायचं आहे. डेसिमलच्या आधी एक नंबर आहे 1 - 1 काय येणार आहे 0. 0.14 च 4 आणि 4 मध्ये लॉग बघा. 14 च 4 मध्ये 1584 आणि 4 मध्ये मग हा आपण तेव्हापासून बघितलेला होता 46 1596 येते. सो 0.1596 इंटू काय करायचं बाळांनो 3. 6 1 6 2 12 6 3 18 9 1 9 2 18 9 3 27 plus 1 28 5 1 5 2 10 5 3 15 plus 1 काय येणार आहे तर सॉरी 5 1 5 5 2 10 5 15 16 17 त्यानंतर 3 1 3 प्लस 1 काय येणार आहे तर 4. सो हा किती आला तर 0.4788. इथं 0.47 काय घ्यायचं तर 88. ह्या तिघांना काय करायचं ऍड करायचं. हा 8 आहे हा 9 10 प्लस 1 11 कॅरी 1. हा 8 आहे हा 8 16 17 18 9 plus 1 10 10 plus 7 17 6 plus 4 10 10 plus 4 14 plus 1 15. सो इथं 0.57 च 8 नाही काय करायचं नाही 1.5781 मायनस 0.3 च लॉग बघा शून्यमध्ये 3 च शून्यमध्ये म्हणजे 30 च 1 मध्ये लॉग बघायला लागणार आहे. 3 आहे ना 3 पॉइंट काय आहे 0000 आहे. मग डेसिमलच्या आधी नंबर 1 आहे 1 - 1 0 मग 0.47. So 1 - 1 is 0. 8 - 7 is 1. 7 - 7 is 0. 5 - 4 is 1. इथं 1. 0.10 च 10 मध्ये अँटीलॉग बघा. 0.10 च 10 मध्ये अँटीलॉग बघायचं. 0.10 च 10 मध्ये अँटीलॉग. 0.10 च 0.10 च 1 मध्ये 1262 1262 10 कशाचं एकच मिनिट चेक. किती व्हॅल्यू आहे त्याची 10 आहे रे 10 च 10 मध्ये बरोबर आहे की मग 10 च 1 मध्ये बघायचं. 10 च 1 मध्ये 1262 काय आहे ठीक. सो इथं व्हॅल्यू काय येणार आहे 1262 पण कॅरेक्टरिस्टिक काय होती 1262 पण कॅरेक्टरिस्टिक काय होती 101 ची. इथं कॅरेक्टरिस्टिक काय होती 1 1 प्लस 1 काय येणार आहे 2 म्हणजे हे 12.62 into 10⁻⁻24 सेंटीमेट्रिक क्यूब. ह्यालाच कन्वर्ट करूया ह्यालाच कशामध्ये कन्वर्ट करायचं सांगा. अजून एक 1 2 इथं काय करायचं 1.262
म्हणजे एक व्हॅल्यू कमी केली, -+1 ऍड केला म्हणजे -4 + 1 -3 म्हणजे 1.262 into 10⁻⁻23 सेंटीमेट्रिक क्यूब हा व्हॉल्यूम ऑफ 1 सिल्वर ॲटम येणार आहे. हा व्हॉल्यूम ऑफ काय येणार आहे? हा व्हॉल्यूम ऑफ काय येणार आहे? 1 सिल्वर ॲटम. व्हॉल्यूम ऑफ काय येणार आहे? 1 सिल्वर ॲटम. बरं, आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन मध्ये कशाचं 1.44 चं लॉग 1596 आलं. 3 केलं कारण क्यूब होतं ना, क्यूब होतं ना, मल्टिप्लाय बाय 3 केलं. बरं, ऍक्च्युली व्हॉल्यूम ऑफ सिल्वर ॲटम नंतर तुम्हाला पर्सेंट पॅकिंग इफिशियन्सी विचारली आहे. सोप्या भाषेत नाही विचारलेली. पर्सेंट ऑक्युपाइड बाय द सिल्वर ॲटम्स असं विचारलंय. व्हॉल्यूम ऑफ सिल्वर ॲटम टोटल ऑक्युपाइड असं विचारलंय ना. सो पॅकिंग इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय असतो? इथं बघा रे, पर्सेंट पॅकिंग एफिशियन्सी विचारले. पर्सेंट पॅकिंग एफिशियन्सी इज इक्वल्स टू काय असते? टोटल व्हॉल्यूम ऑफ सिल्वर ॲटम्स डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ व्हॉट? व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इंटू काय येणार आहे तर 100. टोटल व्हॉल्यूम म्हणजे त्याला मल्टिप्लाय बाय काय करायला पाहिजे? 4 करायला पाहिजे. इथं बघा, हे व्हॉल्यूम ऑफ 1 सिल्वर ॲटम आहे. व्हॉल्यूम ऑफ काय तर 1 सिल्वर ॲटम. सिन्स इट इज FCC, व्हॉल्यूम ऑफ 1 सिल्वर ॲटम इंटू काय करायचं? 4, कारण नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल FCC आहे म्हणून किती असणार आहे? 4 डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल म्हणजे काय असणार आहे? A क्यूब. हे फाइंड करायला लागणार आहे क्यूब आपल्याला. व्हॉल्यूम ऑफ A क्यूब इंटू काय आहे तर 100 इंटू काय आहे? 100. इथं लक्ष द्यायचं सगळ्यांनी. व्हॉल्यूम ऑफ 1 सिल्वर ॲटम किती आलाय? 1.262 इंटू 10⁻⁻23 इंटू काय करायचं? 4 डिवाइडेड बाय A क्यूब. A क्यूब जरा इथं बघा, A म्हणजे 4.083 इंटू 10⁻⁻8 आहे. ह्यालाच मी कसं लिहिते बघा, A क्यूब इज इक्वल्स टू काय येणार आहे तर 4.083 इंटू 10⁻⁻8 चा क्यूब, दॅट इज 4.083 चा क्यूब इंटू 10⁻⁻24 A क्यूब. इथं टाकायचं A क्यूब आहे तसं. काय टाकायचं? 4.083 चा क्यूब इंटू 10 काय टाकायचा? -24. -24 वर जाऊन काय झाला तर +24 झाला. मग 4 इंटू 10 40 येणार आहे. मग इथं काय करायचं? 1. हे इथं 100 विसरायचं नाही. 1.262 इंटू 40 डिवाइडेड बाय 4.083 चा क्यूब. हे 10⁻⁻24 गेलं. मला सांगा 40चं मी अजून 2 झिरो ऍड करते की, कारण 100 आहे ना, हे 100 आहे ना, हे 100 ला 4 10 होतं 40 झालं. 40 ला आणि पण मल्टिप्लाय केलं. आता लॉग बघा, आता लॉग कसं बघायचं सांगते, म्हणजे सांगा मला, तुम्हाला यायला पाहिजे. आता काय काय करायचं बघा. 1.262 चा लॉग बघायचा, 4000 चा लॉग बघायचा, दोघांचा लॉग ऍड करायचा आणि 4.083 चा लॉग बघायचा, त्याला मल्टिप्लाय बाय 3 करायचा. 4.083 चा लॉग बघायचा, त्याला मल्टिप्लाय बाय 3 करायचा आणि मग वरच्याचे ऍडिशन मायनस खालच्याचं सबस्ट्रॅक्शन करायचं, कारण डिव्हिजन आहे. काय आहे? डिव्हिजन. आणि मग अँटीलॉग बघायचं. आणि मग काय बघायचं? अँटीलॉग. ठीक आहे. आता 1 पॉइंट काय आहे? 1.262. 1.262 डेसिमलच्या आधी किती नंबर आहे? 1. 1 - 1 काय येणार आहे? 0. सो 0. 12चं 6 आणि 2 मध्ये लॉग सांगा किती आहे ते? 12चं 6 आणि 2 मध्ये, 12चं 6 आणि 2 मध्ये, 12चं कशामध्ये बघायचंय?
12/6 मध्ये 1004 आणि 2 मध्ये किती आहे 7 म्हणजे 4 + 7 1011 10 काय येणार आहे 11 4000 डेसिमलच्या आधी किती नंबर आहेत 4 4 - 1 3 सो 3 पॉइंट 40 चं शून्य मध्ये लॉग बघा 40 चं शून्य मध्ये 40 चं शून्य मध्ये किती आहे 6021 हे दोन्ही लॉग काय करायला लागणार आहेत ऍड 1 + 1 काय येणार आहे 2 2 + 1 काय येणार आहे 3 इथं 0 6 + 1 7 3.7032 झालं ठीक आहे परत 4.083 चा क्यूब आहे ना माझं लॉग बघताना 4083 चा लॉग बघताना काय करायचं 40 चा लॉग 8 आणि 3 बघायचं डेसिमलच्या आधी किती नंबर आहे 1 1 - 1 काय येणार आहे 0 सो 0.40 चा 8 आणि 3 मध्ये लॉग बघा 40 चा 8 मध्ये आणि मीन डिफरन्स 3 मध्ये 6 8 7 चं बघायलास तू हा 6107 + 3 6110 6110 6110 ह्याला मल्टिप्लाय बाय काय करायला पाहिजे 3 3 0 जा 0 3 1 जा 3 3 1 जा 3 6 3 जा 18 1 पॉइंट मग -1.8330 करायचं 2 - 0 is 2 3 - 3 is 0 10 - 3 is 7 मग इथं काय येणार आहे 6 16 - 8 is 8 इथं 2 0.87 चं 02 मध्ये अँटीलॉग बघायला लागणार 0.87 चा 02 मध्ये अँटीलॉग बघा 0.87 चा 0 मध्ये आणि मीन डिफरन्स 2 मध्ये 7415 काय येणार आहे 16 सो इथं पॅकिंग एफिशियन्सी 741 आणि काय तर 6 इथं कॅरेक्टरिस्टिक किती आहे इथं कॅरेक्टरिस्टिक किती आहे 1 1 + 1 काय येणार आहे 2 2 डेसिमल काय होणार आहे शिफ्ट म्हणजे 74.16 काय येणार आहे तर पर्सेंट काय झालं 74.16% ही काय झाली व्हॉल्यूम ऑफ सिल्वर ॲटम्स ऑक्युपाइड पर्सेंट पॅकिंग इफिशियन्सी ही आपली काय झाली पर्सेंट पॅकिंग इफिशियन्सी कशी काढली समजली का येस ऑर नो मग नेक्स्ट आपल्याला अजून काय फाइंड करायचं आहे व्हॉइड फाइंड करायचं आहे मग पर्सेंट व्हॉइड काय करा एम्प्टी स्पेस विचारले ना पर्सेंट व्हॉइड इज इक्वल्स टू 100 - 74.16 100 - 74.16 किती येते बघा 100 - 74.16 दॅट इज युअर व्हॉइड एम्प्टी स्पेस आणि झालं असेल तर क्वेश्चन लिहून घ्या काय काय केलं हे लक्षात येतंय का बघा काय काय केलं हे लक्षात येते का बघा आपण काय काय केलं कशी कशी प्रोसेस केली बघा पर्सेंट व्हॉइड पर्सेंट पॅकिंग इफिशियन्सी सिल्वर ॲटम चा व्हॉल्यूम फाइंड करा आन्सर त्याचा एक्सप्लेन कर A compound is formed by two elements. एक एलिमेंट A आणि एक एलिमेंट काय तर B आहे. The atoms of element B form CCP structure. मला सांगा CCP structure म्हणजेच कोण असते बाळांनो FCC म्हणजे 8 कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स 8 कॉर्नर्सला आहेत जे 1/8 शेअर होतात आणि दर फेसच्या सेंटरला एक कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल आहे जो हाफ शेअर होतो कसा शेअर होतो जो काय शेअर होतोय हाफ शेअर होतोय ठीक आहे द atoms of A occupy 1/3 of tetrahedral voids A चे ॲटम जे आहे ते किती ऑक्युपाय करताय 1/3 of tetrahedral voids what is the formula of the compound सगळ्यात पहिला लिहूया गिवन किती एलिमेंट्स आहेत गिवन
2 elements A and काय आहे तर B. Given 2 elements कोण आहेत A and B. Element B occupies CCP lattice. Element B occupies CCP lattice. That is how much? 4 atoms per unit cell. 4 atoms, how many unit cell? 4 atoms per unit cell. 4 atoms per unit cell. 4 atoms per unit cell. That means 8 constituent particles. CCP lattice म्हणजेच कोण असतं? CCP lattice म्हणजेच कोण असतं? FCC. CCP lattice म्हणजेच कोण असतं? FCC. CCP lattice म्हणजेच कोण असतं? FCC. आता हा CCP lattice जो FCC असतो त्यामध्ये 8 कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल 8 कॉर्नरला असणारच आहेत आणि दर फेसच्या सेंटरला हाफ, दर फेसच्या सेंटरला हाफ, दर फेसच्या सेंटरला हाफ हाफ असं काय होणार आहे तर शेअर होणार आहेत. समजते का मी काय सांगते? येस ऑर नो? त्यामुळे 4 ऍटम्स कसे आहेत माहिती आहे? 8 कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल 8 कॉर्नरला 1/8 आणि 6 चे हाफ हाफ करून 3 असे टोटल B atoms per unit cell. Elements of B occupy CCP lattice म्हणजेच FCC, that is 4 atoms per unit cell. We know that. What we know? What we know? We know that if number of atoms are n, किती असतात टेट्राहेड्रल वॉइड्स? टेट्राहेड्रल वॉइड्स आर हाऊ मच? 2n. टेट्राहेड्रल वॉइड्स किती असतात? 2n. आणि ऑक्टाहेड्रल वॉइड्स, ऑक्टाहेड्रल वॉइड्स, ऑक्टाहेड्रल वॉइड्स किती असतात तर n. Now, if tetrahedral voids are 2n, what are 2n? Tetrahedral voids are 2n. Therefore, total tetrahedral voids किती असणार आहे? 2 into 4, 8. But it is given that only 1/3 of tetrahedral voids are occupied. How many tetrahedral voids are occupied? How many tetrahedral voids are occupied? 1/3. Given 1/3 of tetrahedral voids, 1/3 of tetrahedral voids are occupied by whom? 1/3 of tetrahedral particles are occupied by A atom. Which atom? Which atom? A atom. So इथं A as to काय आहे तर B. ठीक आहे? A atom आणि B atom. A किती ऑक्युपाय करणार आहे? 1/3 ऑफ काय ऑक्युपाय करणार आहे तर 8. कारण टेट्राहेड्रल वर्ड्स किती असणार आहेत तर 8 असणार. B ऍटम्स किती असणार आहेत तर 4, कारण FCC युनिट सेल होता. इथं एक काम करायचं, मल्टिप्लाय बाय 3 करायचं होल इक्वेशनला. का तर डिवायडेड बाय 3 आहे ना, मग मल्टिप्लाय बाय 3 केलं तर इथं काय येणार आहे 8 as to 4 into काय येणार आहे तर 3. अजून एक, ह्याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आपण कन्वर्ट करू शकतो, कारण हा 8 as to काय आला 12, ह्याला डिवाइड बाय काय करूया 4. दोघांना डिवाइड बाय काय करूया 4. हा कितीचा येणार आहे 2 जा, हा कितीचा येणार आहे 3 जा. म्हणजे A as to B किती येणार आहे 2 as to 3. सो फॉर्म्युला काय असणार आहे A to B3. फॉर्म्युला काय असणार आहे A to B3. परत एकदा समजून घ्या, इकडची लांबड समजून घेतली. फेस सेंटर्ड आहेत म्हणजे 4 पार्टिकल्स पर युनिट सेल आहेत. टेट्राहेड्रल वॉइड्स किती असणार आहेत तर 8 असणार आहेत. पण असं सांगितले त्यांनी की गिवन 1/3 ऑफ टेट्राहेड्रल वॉइड्स आर ऑक्युपाइड बाय द ऍटम A. म्हणून आपण इथे रेशो काय लिहिला A as to B. 8 वॉइड्स आहेत. 4 ऍटम्स मध्ये किती वॉइड्स आहेत
4 voids मध्ये किती voids आहेत? 4 atom मध्ये किती voids आहेत? 4 atom मध्ये किती voids आहेत? 8. 4 atoms मध्ये 8 voids आहेत, तर ते किती त्याचे ऑक्युपाई होता है? 1/3. अब 3 तो नहीं चाहिए, फ्रैक्शन नहीं चाहिए, इसलिए इसको मल्टीप्लाई बाय 3 किया और फिर वो 8:12 आया, तो उसको और सिंप्लीफाई कर सकते हैं हम लोग डिवाइड बाय 4 करके, 2:3. सो मॉलिक्यूलर फॉर्मूला क्या रहेगा? 8:2b3. मॉलिक्यूलर फॉर्मूला क्या रहेगा? 8:2b3. मॉलिक्यूलर फॉर्मूला क्या रहेगा? 8:2b3. नोट डाउन करो, नोट डाउन करो. नेक्स्ट क्वेश्चन बघा, निओबियम फॉर्म्स बीसीसी स्ट्रक्चर. जर त्यांनी दिले निओबियम फॉर्म्स बीसीसी स्ट्रक्चर, तर ह्या केस मध्ये Z इज इक्वल्स टू 2 असणार आहे का? तर फॉर बीसीसी Z इज इक्वल्स टू काय असते? तर the density of the niobium is 8.55 gram per centimeter cube. मग डेन्सिटी पण किती आहे? 8.55 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. हे पण गिवन आहे. एज लेंथ खरं पिकोमीटर मध्ये दिलंय. काय पिकोमीटर मध्ये दिलंय? एज लेंथ. एज लेंथ ए इज इक्वल्स टू किती आहे? तर 330.6 काय आहे? तर पिकोमीटर. That is 330.6 into 10 raised to minus 10 centimeter. That is 3.306 into 10 raised to minus 8 काय आहे? तर सेंटीमीटर. हा एज लेंथ झाला. How many atoms and unit cells are present in 0.5 gram? In what gram? म्हणजे x इज इक्वल्स टू किती आहे? तर 0.5 ग्रॅम. आपण दोन फॉर्म्युला बघितलेले. नंबर ऑफ atoms in x ग्राम ऑफ मेटल. नंबर ऑफ atoms in x ग्राम ऑफ मेटलचा फॉर्म्युला काय होता? x इंटू z डिवायडेड बाय डेन्सिटी इंटू काय होता? तर a क्यूब. आणि नंबर ऑफ atoms, number of unit cells, number of unit cell in x gram of metal is equals to काय असणार आहे? तर x divided by density into a cube. हे दोन फॉर्म्युलाज यूज करायचे. Z म्हणजे नंबर ऑफ atoms पर युनिट सेल असते. मग बॉडी सेंटर्ड आहे म्हणून Z इज इक्वल्स टू 2 येणार आहे. खालच्या केस मध्ये नंबर ऑफ युनिट सेल्स विचारलेत. एका युनिट सेल मध्ये 2 आहेत ना. आपल्याला नंबर ऑफ युनिट सेल फाइंड करायचे असेल तर Z ची गरज लागणार नाहीये. हा, नंबर ऑफ atoms फाइंड करायचे असेल तर Z ची गरज लागणार आहे, कारण एका युनिट सेल मध्ये सिंपल क्यूबिक असेल तर 1, बॉडी सेंटर्ड असेल तर 2, फेस सेंटर्ड असेल तर 4. असा लॉजिक असतो. येस ऑर नो? येस ऑर नो? हा, काय झालं? हा, आपल्याला दोन्ही विचारले. आपल्याला एकच नाही विचारलेलं, आपल्याला दोन्ही विचारले. डेन्सिटी दिली आहे. आपल्याला ए क्यूब नाही दिलेलं, ए दिलंय. ए क्यूब नाही दिलेलं, ए दिलंय. मग आपल्याला ए फाइंड करावं लागणार, ए क्यूब फाइंड करावं लागणार. आपल्याला ए क्यूब फाइंड करावं लागणार. काय फाइंड करावं लागणार आहे? ए क्यूब. सो इथं बघा, ए क्यूब इज इक्वल्स टू काय असतंय? 3.306 into 10 raised to minus 8 चा क्यूब. That is 3.306 into 10 raised to minus 24 आणि ह्याचा क्यूब. बरं, सगळ्यात पहिला फाइंड करूया काय? नंबर ऑफ atoms in x gram of metal. So number of atoms in x ग्राम ऑफ काय आहे? तर मेटल. चा फॉर्म्युला काय असतंय? x इंटू झेड डिवायडेड बाय डी इंटू काय येते? तर ए क्यूब. x म्हणजे काय असते? 0.5. झेड बीसीसी आहे म्हणून किती आहे? तर 2. डेन्सिटी किती आहे सांगा? डेन्सिटी 8 पॉइंट काय आहे? तर 55 इंटू ए क्यूब ची व्हॅल्यू किती आहे? 3.306 चा क्यूब इंटू 10 रेस टू काय? तर -24. जरा डोकं लावलं
तर 0.5 इंटू 2 काय असते तर 1. 0.5 इंटू 2 काय असते 1. त्याचं लॉग बिग बसू नका. -24 वर जाऊन काय होणार आहे +24. मग ते 10⁻24 डिवायडेड बाय 8.55 इंटू 3.306 चा काय येतंय तर क्यूब येते. आता ह्याला स्प्लिट करते. ह्याला काय करते 1000 करते इथं. 1000 इंटू 10⁻21 डिवायडेड बाय 8.55 इंटू 3.306 चा काय येणार आहे तर क्यूब. आता एक काम करूया. 1000 चा लॉग बघायचा. ह्या दोघांचा काय बघायचा लॉग. ह्याचा लॉग आणि ह्याचा लॉग. ह्याचा जो काही लॉग आहे ह्याला मल्टिप्लाय बाय काय करायचं 3 आणि मग दोघांचा लॉग काय करायचा ऍड. मग वरचा लॉग आणि खालचा लॉग काय करायचा सबस्ट्रॅक्ट आणि मग काय बघायचा तर अँटी लॉग. मग काय बघायचा अँटी लॉग. मग इथं बघा सगळ्यात पहिला तुम्हाला एक सांगते की जर तुम्हाला 1000 चा लॉग बघायला सांगितलंय 2000 इन द पॉवर ऑफ 10 असेल. इथं बघा सगळ्यांनी इथं लक्ष द्यायचं. 10 चा लॉग 0 मध्ये किती असते रे. 10 चा लॉग 0 मध्ये किती असते 000 असते की नाही. मग इथं 1000 आहे. 1000 आहे म्हणजे डेसिमलच्या आधी किती नंबर आहेत 4. 1000 आहे म्हणजे डेसिमलच्या आधी किती नंबर आहेत 4 म्हणजे 4 - 1 3. 3 पॉइंट 10 चं 0 मध्ये काय येणार आहे 000. समजलं का लॉग. जर 10⁻4 असलं असतं की नाही तर 4.000 लिहिलं असतं तुम्ही. काय लिहिलं असतं जेवढे 0 आहेत तेवढं कॅरेक्टरिस्टिक लिहायची. जेवढे 0 आहेत तेवढी कॅरेक्टरिस्टिक. इथं 0 किती होते 3 तर कॅरेक्टरिस्टिक 3 येणार का तर डेसिमलच्या आधी 4 आहेत 4 - 1 काय येणार तर 3. ठीक आहे. पुढचा लॉग 8.55 चा लॉग बघूया. 8.55 चा लॉग म्हणजे 8.55 चा लॉग जर मला बघायचा आहे 8.55 चा लॉग जर मला बघायचा आहे डेसिमलच्या आधी किती नंबर आहे 1 - 1 0 सो 0.85 च 5 मध्ये 85 च 5 मध्ये 9320 काय आहे आन्सर. काय आन्सर याचा 93 काय आहे तर 20. 0.93 काय आहे तर 20. परत 3.306 आहे ना म्हणजे 0.33 च 0 मध्ये आणि 6 मध्ये 33 च 0 मध्ये आणि 6 मध्ये किती आहे 8. 5185 प्लस 8 5193 5193 फक्त एवढं घेऊन चालेल का नाही. क्यूब आहे म्हणजे मल्टिप्लाय बाय काय करावं लागणार आहे 3. क्यूब आहे म्हणजे मल्टिप्लाय बाय काय करावं लागणार आहे 3. सो 3 3 जा काय आहे 9. 9 1 जा 9 9 2 जा 18 9 3 जा 27 3 1 जा 3 4 5 5 3 जा 15 15 प्लस 1 5 3 जा 15च फक्त. इथं 1 मग इथं काय येणार आहे 1.5574 ऍड करायला लागणार. इथं 4 इथं 9 इथं 8 9 प्लस 1 10 प्लस 4 इज 14. हा 2.4894 आला. 2.48 काय आला तर 94. इथं लक्ष द्या रे 1000 चा लॉग किती होता 1000 चा लॉग होता 3.0000 मायनस 2 काय तर 4894 सबस्ट्रॅक्ट करायला लागणार. 10 - 4 6 9 - 9 0 9 - 8 1 9 - 4 5 इथं 0. 0.51 चा 06 मध्ये अँटी लॉग बघा. ऍक्च्युली 0.51 म्हणणं चुकीचं आहे कारण डेसिमलचा नंबर कधी होल नसतो. 0.51 चा 06 मध्ये बघा. 0.51 चा 0 मध्ये आणि मीन डिफरन्स 6 मध्ये 5. सो 3236 प्लस 5 3241 काय व्हॅल्यू येणार आहे 32 काय येणार आहे तर 41.
सो याची व्हॅल्यू काय येणार आहे 3241. कॅरेक्टरिस्टिक 0 होती, 0 + 1 काय येणार आहे तर 1. सो इथं आन्सर काय येणार आहे 3.241 into 10⁻21 atoms ऑफ काय असणार आहे तर निओबियम. atoms ऑफ काय असणार आहे निओबियम. 3.241 into 10⁻21 atoms ऑफ काय असणार आहे तर निओबियम. युनिट सेल्स विचारलेत. युनिट सेलचा फॉर्म्युला काय आहे नंबर ऑफ युनिट सेल्स इन 0.5 ग्रॅम ऑफ काय तर निओबियम. काय असणार आहे फॉर्म्युला सांगा x डिवायडेड बाय d इंटू काय येणार आहे तर a क्यूब. x म्हणजे काय येणार आहे तर 0.5, d ची व्हॅल्यू काय येणार आहे तर 8.55 आणि a क्यूब ची व्हॅल्यू आहे तशी लिहा 3.306 इंटू 10⁻² काय येणार आहे तर -24. इथं काय येणार आहे तर क्यूब. 0.5 म्हणजे काय असते तर 1/2. 1/2 2 खाली घ्यायचं -24 वर जाऊन काय होणार आहे तर +24. म्हणजे इथं लिहिताना आपण लिहू शकतो 10⁻24 0.5 चं 2 इंटू 8.55 इंटू 3.306. ह्याचा आन्सर तुम्ही डायरेक्टली काढू शकताय म्हणजे न लॉग कॅल्क्युलेट करता. एक कॉमन सेन्स आहे. जर तुम्हाला नंबर ऑफ ॲटम्स माहित आहेत, काय माहित आहे नंबर ऑफ ॲटम्स. नंबर ऑफ ॲटम्स जेवढे असतील त्याला डिवाइड बाय 2 करायचं. का 2 करायचं कारण बॉडी सेंटर्ड युनिट सेल आहे. बॉडी सेंटर्ड युनिट सेल मध्ये एका युनिट सेल मध्ये किती ॲटम होते 2. म्हणजे हे जे काय ॲटम आहेत ह्याला डिवाइड बाय काय केलं 2, तर मला नंबर ऑफ ॲटम्स नंबर ऑफ युनिट सेल्स काय मिळणार आहेत काय मिळणार आहे नंबर ऑफ युनिट सेल्स. मग हा 3.241 ला डिवाइड बाय 2 करा काय येणार आहे 1.6 येणार आहे 2 येणार आहे परत 0 आणि काय येणार आहे तर 5 इंटू 10⁻21 युनिट सेल. हा लॉजिक समजला का. जर फेस सेंटर्ड असला असतं काय असलं असतं आणि फेस सेंटरचे तुम्ही जर ॲटम फाइंड केला असता आणि युनिट सेल फाइंड करायचं असेल डिवाइड बाय काय करायचं 4. लिहिताना ही सगळी भानगड लिहायची. लिहिताना भानगड लिहायलाच पाहिजे. पण कॉमन सेन्स स्कीम करायची. काय स्कीम करायची की नंबर ऑफ ॲटम्स बीसीसी मध्ये आहेत. मग बीसीसी मध्ये एका बॉडी सेंटर्ड मध्ये 2 ॲटम आहेत. मग बॉडी सेंटर्ड युनिट सेल किती असतात डिवाइड बाय 2. फेस सेंटर्ड असेल तर डिवाइड बाय काय करायचं 4. सिंपल क्यूबिक असेल तर आहे तसं ठेवायचं. आणि मोस्टली सिंपल क्यूबिकचे क्वेश्चन्स येत नाहीत. येतात बॉडी सेंटर्ड आणि समझ में आ रहा है जो मैं बोल रही हूँ नोट डाउन करके लो. नोट डाउन तो करके लो.